नमस्कार. मी प्राध्यापक सुधीर हार्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. गेली 30 वर्ष 1990-91 पासून आम्ही आमचा क्लास दरवर्षी 22 जूनला चालू करतो. पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने अजूनही क्लास चालू करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी या वर्षाची सुरुवात ऑनलाईन या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून 22 जूनला क्लास चालू होण्याची परंपरा खंडित होणार नाही. यावर्षी 12वीचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस बदललेला आहे आणि त्याचे मॉडेल पेपर कसे असतील याची काहीशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. ती मी आपल्याबरोबर शेअर करत आहे. हा पॅटर्न हा पूर्वीसारखाच आहे की 80-20 मार्काचा लेखी पेपर असेल आणि 20 मार्क आपल्याला कॉलेजमधून प्रोजेक्ट सेमिनार या पद्धतीने दिले जातील. याच्यामध्ये पूर्वीपेक्षा आता हा पेपर अतिशय अवघड झाला म्हणायला हरकत नाही. पूर्वी आपल्याला काही प्रमाणात सवलत मिळत होती की जेणेकरून आपण काही टॉपिक्स ऑप्शनला ठेवले तरी मार्क पडत होते. पण आता या वर्षापासून मात्र बोर्डाने ही सोय बंद केलेली आहे की जेणेकरून आपण सर्व पुस्तकाचा आणि त्यातील सर्व मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला तरच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतील. तर आता हा पेपर कसा असेल याचं मी थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये माहिती देतो की जेणेकरून सर्वसामान्य मुलांना किंबहुना खेडेगावातील मुलांना देखील ही माहिती सहजरित्या समजू शकेल. एकूण 7 प्रश्न मागच्या वर्षी होते, यावर्षी आहेत. पेपर मागच्या वर्षी 3 तासाचा होता, यावर्षी 3 तासाचाच आहे. मागच्या वर्षी 80 गुणांचं होतं, यावर्षी ते 80 गुणच आहेत. पण काही फरक आपल्याला इथं प्रामुख्याने जाणवतील की जे मागच्या वर्षी नव्हते पण यावर्षी आता बोर्डानं त्याची सुरुवात केली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास हा व्यवस्थित केला पाहिजे. तर आपण बघूया एक एक प्रश्नाची माहिती. प्रश्न क्रमांक 1 ज्याला आपण अल्टरनेटिव्ह दिलेले असतात, 20 मार्काचा हा प्रश्न आहे. पूर्वीच्या पेपरमध्ये याच्याकरता 5 प्रश्न दिलेले होते, 3 सोडवायचे होते, 15 मार्क असायचे. पण या वर्षीपासून बोर्डानं एक बदल असा करून ठेवलाय की हा प्रश्न 20 मार्काचा केलाय आणि आपल्याला 4 प्रश्न त्याच्याकरता दिलेले जातील, ABCD. पण त्याच्याकरता तुम्हाला अभ्यास जो करायचा तो एकूण 10 पर्यायांचा अभ्यास करायला लागेल. 10 पर्याय पुस्तकामध्ये छापलेले आहेत. पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करत चला. हे 10 पर्याय कुठले असतील तर पहिला पर्याय एक असा आहे की आन्सर इन 1 सेंटेन्स. 5 प्रश्न दिले जातील, त्याचे एक वाक्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. दुसरा पर्याय असा आहे की फिल इन द गॅप्स विथ अल्टरनेटिव्ह. 4 अल्टरनेटिव्ह तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी एक आपल्याला लिहायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तिसरा त्याच्यामध्ये प्रश्न असा त्यांनी दिलाय की फिल इन द गॅप्स. इथं तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिले जाणार नाहीत, त्याला तुम्ही अभ्यास करूनच विचार करूनच उत्तर लिहायला लागणार. चौथा पर्याय एक असा आहे की ट्रू ऑर फॉल्स. पूर्वीच्या पेपरमध्ये हे 5 तिथं प्रश्न दिलेले असायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स नुसतं लिहिलं तरी मार्क पडायचे. पण आता तुम्हाला याच्याऐवजी 2च तिथं तुम्हाला दिलेले असतील प्रश्न आणि ते देखील तुम्ही ट्रू ऑर फॉल्स लिहून चालणार नाही, तर काय याचं सविस्तर उत्तर तुम्हाला कारण तिथं लिहायला लागणार. त्याच्यानंतर नेहमीसारखा मागच्या पेपरप्रमाणे यावर्षी स्पेसिमेन ऑफ बिल म्हणून एक प्रश्न येईल. नमुना बिल ऑफ एक्सचेंज तिथं तयार करून दाखवायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न तिथं पहिल्या प्रश्नामध्ये आणखीन ऑप्शन असा दिलेला असेल, राईट द वर्ड ऑर फ्रेज. वाक्य दिलं असेल, त्याला आपण एक शब्द सुचवायचा आहे. त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला प्रत्येक टॉपिक मधच्या शेवटी दिलेले आहेत. त्यातली काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला तिथं 5 मार्कासाठी विचारले जातील. प्रत्येक कॅल्क्युलेशनला 1 मार्क या पद्धतीनं 5 कॅल्क्युलेशन्स आपल्याला दिले जातील. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न असा त्यांनी यावर्षी चालू केला आहे, फाइंड ऑड आयटम. 4 प्रश्न शब्द तुम्हाला दिले असतील, त्यापैकी एक ऑड जो आहे जो त्या गटामध्ये बसत नाही तो तुम्हाला शोधायचा आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की वाक्य दिलं असेल, तुम्ही तिथं सांगायचं की तुम्हाला ते मान्य आहे का अमान्य आहे, ॲग्री ऑर डिसॲग्री.
आणि त्यातला 10वा ऑप्शन असा आहे की कम्प्लीट दी टेबल. प्रत्येक टॉपिकच्या शेवटी एक टेबल कॅल्क्युलेशनचं दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करून टेबल पूर्ण करायचं आहे. मी पुन्हा एकदा त्याची सविस्तर माहिती सांगतो बघा. आन्सर इन वन सेंटेन्स म्हणून एक प्रश्न आहे, त्याच्यानंतर फिल इन दी गॅप्स विथ अल्टरनेटिव्ह. 4 अल्टरनेटिव्ह असतील, एक आपल्याला तिथं त्यातलं शोधायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ऑप्शन एक आहे फिल इन दी गॅप्स, पण इथं अल्टरनेटिव्ह तुम्हाला दिले जाणार नाहीत. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स आहे. 2 वाक्य दिले जातील, तिथं ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला लिहायचं आहे, पण ते विथ रिझन तुम्हाला लिहायला लागेल. त्याच्यानंतर राईट दी वर्ड ऑर फ्रेज. वाक्य दिलं असेल, आपण शब्द त्याला सुचवायचा आहे. त्याच्यानंतर स्पेसिमेन ऑफ बिल म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला दिले जातील, 5 कॅल्क्युलेशन असतील, त्यात आपण त्याची उत्तरं शोधायची. त्याच्यानंतर फाइंड ऑड आयटम, म्हणजे जो त्या गटामध्ये बसणारा शब्द नाही तो तुम्हाला शोधायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी यावर्षी ॲड केला आहे, तो ॲग्री ऑर डिसॲग्री. आणि शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी दिले की कम्प्लीट दी टेबल. 5 मुद्दे दिले असतील, त्यातला शेवटचा मुद्दा आपण शोधायचा आहे. कॅल्क्युलेशन करून तुम्हाला शोधायला लागेल. आता ते 10 ऑप्शन आहेत. परीक्षेला ज्या वेळेस तुम्ही बसाल, पेपर हातात येईल, त्यावेळेसच आपल्या नशिबी कोणते 4 त्यापैकी आलेत हे कळेल. कोणते येणार हे आधी तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर अभ्यास करायला लागणार. आणि इथे एखादा जरी आपण प्रश्न चुकला तरी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क हे पडणार नाही. लक्षात येते का बघा की 4 प्रश्न आपल्याला सोडवायला लागतील. ABCD हे कुठले असतील आपल्याला माहिती नाहीत. प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क आहेत आणि असे ते 20 मार्काचा प्रश्न आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हाच मुद्दा अतिशय अवघड झाला, कारण मागच्या वर्षी 5 प्रश्न असायचे, 5 ऑप्शन तुम्हाला दिले असायचे, 3 सोडवायचे असायचे. पण यावर्षी 4च प्रश्न आहेत आणि 4च्या तुम्हाला सोडवायला लागतील, हे 20 मार्काकरता. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. इथं तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स दिले जातील, त्यापैकी एक सोडवायचं. पण ते 2 प्रॉब्लेम कुठले येतील तर त्याच्याकरता त्यांनी टॉपिक्स जे सांगितलेले आहेत ते असे आहेत की ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर आणि बिल ऑफ एक्सचेंज. 4 टॉपिक आहेत, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि बिल ऑफ एक्सचेंज. या 4 पैकी 2 टॉपिकवर इथं तुम्हाला 2 प्रॉब्लेम दिले जातील, त्यापैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. हा 10 मार्काला. आता ह्याच प्रश्नावर आधारित प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3 असेल, तोही 10 मार्काचा असेल. पण इथे तेच टॉपिक आहेत, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि बिल ऑफ एक्सचेंज. वर समजा ॲडमिशन आणि रिटायरमेंट आला असेल तर खालच्या या 3ऱ्या प्रश्नामध्ये येणारा टॉपिक जो आहे तो डेथ किंवा बिल ऑफ एक्सचेंज येणार. थोडक्यात वरती जे प्रश्न येतील ते सोडून राहिलेले 2 टॉपिक आहेत, त्याच्यावर क्वेश्चन नंबर 3 असेल. हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते 10 मार्काचे आहेत, क्वेश्चन नंबर 2 आणि 3. पण 4 टॉपिकचा तुम्हाला तिथं अभ्यास करायला लागेल. ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर आणि बिल ऑफ एक्सचेंज. त्यापैकी तुम्हाला ऐनवेळी 2 टॉपिक उपयोगात येतील. 2 तुमचे टॉपिक तिथं तुम्हाला सोडवायची गरज असणार नाही. पण कुठल्या प्रश्नामध्ये कुठला टॉपिक येईल हे आपल्याला आधी सांगता येणं शक्य नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. इथं आपल्याला पुन्हा 4 टॉपिक्सचा अभ्यास करायला लागेल. हा 8 मार्काकरता प्रश्न आहे. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्याच्यानंतर इश्यू ऑफ शेअर्स म्हणून एक टॉपिक आहे. पूर्वी त्याला इश्यू ऑफ डिबेंचर्स म्हणून एक टॉपिक संबंधित होता, तो आता यावर्षी बोर्डानं काढून टाकलेला आहे. ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट आणि कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा पूर्ण थेरॉटिकल टॉपिक आहे, इथं तुम्हाला कॅल्क्युलेशनची काही गरज नाही. अर्थात हे 8 मार्काकरता हा टॉपिक, हे 4 टॉपिक आहेत, त्यापैकी 2 प्रश्न याच्यावर येतील. 2 टॉपिकचा उपयोग तुम्हाला इथं होईल. डिझॉल्युशन किंवा इश्यू ऑफ शेअर्स किंवा ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट किंवा कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. या प्रश्नामध्ये जे 2 टॉपिक येतील ते सोडून इतर राहिलेल्या 2 टॉपिकवर आता पुढं प्रश्न क्रमांक 5 येईल. थोडक्यात इथेही आपल्याला 4 टॉपिक्स आहेत, जे वर मी उल्लेख केले होते. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, इश्यू ऑफ शेअर्स, ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट आणि कॉम्प्युटर इन अकाउंटिंग.
प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे 2 टॉपिक आले ते सोडून इतर राहिलेल्या 2 टॉपिकवर आपल्याला इथं 2 प्रॉब्लेम असतील. एक आपल्याला सोडवायचा आहे. हा 8 मार्काचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 1 20 मार्काचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि 3 हे 10-10 मार्काचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे 8-8 मार्काचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 6 वर येऊया. हा कंपल्सरी प्रश्न म्हणायला हरकत नाही, कंपल्सरी प्रॉब्लेम असेल. टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा 12 मार्काचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला कोणताही ऑप्शन दिला जाणार नाही. पूर्वी तो 12 मार्कालाच होता, यावर्षी तो 12 मार्कालाच आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 7 इथं आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट्स आहेत. हा प्रश्न 12 मार्काला, जो पूर्वीच्या पेपरमध्ये 15 मार्काला होता. थोडक्यात आता प्रश्न क्रमांक 6 आणि 7 हे 12 मार्काचे आहेत, पण हे पूर्ण कंपल्सरी आहेत. तो कुठलाही तुम्हाला ऑप्शन दिला जाणार नाही. प्रश्न क्रमांक 6 नॉट फॉर प्रॉफिट आणि प्रश्न क्रमांक 7 वर असेल तो पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. अर्थात हे 80 मार्काचा हा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये सोडवायचा आहे. 20 मार्क तुमचे कॉलेजच्या हातामध्ये आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना मिळतीलच. पण 80 मार्काकरता तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रत्येक टॉपिकचा सविस्तर अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता एकूण ऑप्शनची संख्या जर बघून आम्ही गुण बघितले तर 116 गुण आहेत. पण पेपर आपल्याला जो सोडवायचा आहे तो 80 मार्काचा आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वर्ष कधी सुरुवात होती याचा अजूनही आपल्याला पूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कदाचित सरकार असाही विचार करू शकेल की वेळ कमी आहे, त्यामुळे थोडाफार सिलेबस कमी करावा लागेल. तर त्या वेळचे सरकारी निर्णय बघून पुन्हा प्रश्नपत्रिका रिवाइज होऊ शकते. पण आता जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती या पद्धतीची आहे की प्रश्न क्रमांक 1 20 मार्क, प्रश्न क्रमांक 2 आणि 3 हे 10-10 मार्काचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे 8-8 मार्काचे आहेत. प्रश्न क्रमांक 6 आणि 7 हे 12-12 मार्काचे आहेत. आपल्याला जर काही शंका असतील, आपल्याला पेपरविषयी काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर माझ्या फोन नंबरवर आपण संपर्क साधू शकता. माझा फोन नंबर एकदा लिहून घ्या. 98 90 37 34 76. हा ऑनलाईन शिक्षणाचा मी पहिला प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कसं वाटलं याची सविस्तर माहिती आपण मला मेलही करू शकता. माझा मेल ID आहे hardikarclasses@yahoo.com किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपवरही संपर्क साधू शकता. माझा नंबर पुन्हा एकदा मी सांगतो 98 90 37 34 76. धन्यवाद.